अखेर नाही हो म्हणता एक आनंदाची बातमी आपल्यामध्ये आलेली आहे. हाय स्पीड इंटरनेट युजरसाठी खूप आनंदाची बातमी आहे. ही बातमी नाही हो होणार याच्यामध्येच अडकली होती. एलन मस्क भाऊंचं स्टारलिंक इंडिया प्रोजेक्ट हे आपल्या भारतामध्ये चालू होणार आहे. हाय स्पीड इंटरनेटसाठी ओळखलं जाणार आहे प्रोजेक्ट अतिशय दुर्गम भागात म्हणजे खेड्यापाड्यामध्ये, जिथं इंटरनेट नाही, जिथं रेंज येत नाही, जिथं सिग्नल नाहीत, आदिवासी भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये, खेडोपाड्यामध्ये ही सेवा चालू होणार आहे. स्टारलिंक इंडियाची खूपच जास्त स्पीड राहणार आहे इंटरनेटची. सामान्य माणसाला परवडेल का नाही परवडेल ह्या बाबतीमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. अगोदरच एअरटेल, जिओ, वोडाफोन आयडिया अशा आपल्या भारतामध्ये कंपनी आहेत जे खूप कमीमध्ये प्लॅन आपल्याला अनलिमिटेड प्लॅन आपल्याला प्रोव्हाइड करतात. पण स्टारलिंक इंडियाचे प्लॅन काय, एवढ्या हाय स्पीड इंटरनेट दिल्यानंतर त्याचा प्लॅन काय राहणार आहे, त्याचा आपल्याला रिचार्ज कितीचं करावं लागणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. काही मीडियानुसार याचे प्लॅन 800 ते 1000 रुपयामध्ये महिना अनलिमिटेड भेटणार आहे असं काही मीडियाचं म्हणणं आहे. ऑलरेडी आपल्या भारतामध्ये रिलायन्स, जिओ किंवा एअरटेल यासारख्या ब्रॉडबँड सुविधा आपल्याला 500 ते 600 रुपयामध्ये भेटतात. स्पीडमध्ये फरक असेल तर नक्कीच तुमच्या आमच्यासारखे हाय कन्झ्युम करणारे लोक त्याच्याकडे पाहू शकतात. आणि खेडेपाड्यामध्ये ही सुविधा दिली जाणार आहे म्हणजे सॅटेलाईटद्वारा ही सेवा पुरवल्या जाणार आहे. म्हणूनच असे आपले छपरी क्रिएटर्स या अशा लोकांसाठी खूप चांगलं फायद्याचं होणार आहे असं मला वाटतं. या अगोदर अंबानी भाऊनं पण नंबर लावून ठेवलेला आहे या सेवेचा. त्याच्यामध्ये जिओ पण आहे आणि वनवेब म्हणून या कंपनी आहेत. म्हणून स्टारलिंक ही तिसरी कंपनी होणार आहे या रेसमधली. अगोदरच 2 कंपनीला आपल्या भारत सरकारकडून परमिशन भेटलेली आहे. पण भारतीय इन्स्पेस कंपनीकडून आणखी स्टारलिंकला अंतिम मंजुरी भेटली नाही. अंतिम मंजुरी 2025च्या शेवटपर्यंत भेटेल असं काही मीडियाचे रिपोर्ट आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲमेझॉन सुद्धा ह्या सेवेमध्ये उतरणार अशी चर्चा चालू आहे. पाहू पुढं काय होतं. स्टारलिंकची सेवा सध्या 100 पेक्षा जास्त देशामध्ये सुरू आहे. स्टारलिंकला भारतात GMTCS द्वारे मान्यता भेटलेली आहे. पण इनस्पेसद्वारे आणखी त्याची परवानगी नाही भेटल्यामुळे आणखी ते अधांतरीच आहे. येणाऱ्या 2025च्या शेवटपर्यंत आपल्याला ही सेवा दिली जाणार. भारतामध्ये प्लॅनच्या बाबतीमध्ये अजून कुठलीही घोषणा झालेली नाही. 800 ते 1000 रुपयाच्या दरम्यानमध्ये अनलिमिटेड आपल्याला यूज करता येऊ शकेल अशी काही मीडियांची न्यूज आहे. पण याच्यावर आणखी शिक्कामोर्तब झालेला नाही. तुमच्या आमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे? तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाचं आहे हाय स्पीड इंटरनेट.